श्री साईबाबा संस्थांच्या सुपर हॉस्पिटल येथे एका रुग्णासाठी पुन्हा एकदा रुग्णालयातील डॉक्टर देवदूत म्हणून धावणीत अथक परिश्रम करत अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत तसेच क्लिष्ट शस्त्रक्रियेत आणि मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वापर होणाऱ्या संसाधनांचा वापर करत रुग्णाला जीवदान दिल्यानं रुग्णानं साईबाबा रुग्णालयातील डॉक्टर माझ्यासाठी देव असल्याचं सांगत त्यांचं मनापासून आभार मानले आहेत। इतर वेळी रुग्णांचे नातेवाईक त्यांच्या पेशंटचा कौशल्यपणाला लावत जीव वाचविल्यावर डॉक्टरांचा सत्कार करताना दिसून येतात। मात्र आज साईबाबा रुग्णालयाच्या डॉक्टरांना रुग्ण ठणठणीत बरा झाल्याचा आनंद इतका होता की त्यांनीच या रुग्णाचा आज सत्कार केल्याचं दृश्य मनाला सुखावणारं होतं। या रुग्णांच्या शस्त्रक्रियेची प्रक्रिया पार पाडण्यासाठी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक प्रीतम वडगावे आणि अतिदक्षता विभाग प्रमुख डॉक्टर विजय नरोडे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेणारे कार्डियाक सर्जन डॉक्टर नितीन ठाकरे, भूलतज्ञ डॉक्टर गायत्री नागपुरे, भूलतज्ञ डॉक्टर संतोष सुरवसे, हृदयविकार तज्ञ डॉक्टर गगन शर्मा, भूलतज्ञ संतोष मराठे आणि ऑपरेशन थिएटरचा तसेच कार्डियाक रिकव्हरी युनिट 2 आणि 3 चा संपूर्ण स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले। या शस्त्रक्रियेचे विशेष म्हणजे सदर पेशंटला बायपास सर्जरी केल्यानंतर सुद्धा हृदयाचे स्पंदन वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणात शॉक द्यावा लागत होता आणि त्यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी अत्यंत योग्य निर्णय घेत एक ऑटोमॅटिक उपकरण थेट हृदयात बसवत जेव्हा कधी हृदयाचे स्पंदन कमी जास्त होतील तेव्हा ते उपकरण ऑटोमॅटिक शॉक देत हृदयाचे स्पंदन पूर्वपदावर आणायचे। या रुग्णासाठी थेट नाशिक येथून सुद्धा औषधे मागविण्यात आली। असा सगळा हा खटाटोप करत आपल्या रुग्णाला पूर्णपणे आज बरा झाल्याचं पाहून डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असाच होता। मात्र डॉक्टरांनी सुद्धा ह्या सर्व यशाचं श्रेय श्री साईबाबांची कृपा, आशीर्वाद आणि आमच्यासोबत आमच्या स्टाफने केलेली मेहनत यामुळे शक्य झाल्याचं सांगितलंय। होते आणि काकांच्या पण त्यांनी मला झोपायच्या वेळेला झोप भूल देताना मी फक्त त्यांना एकच सांगितलं, साईबाबा आहे आपल्या पाठीशी, आपण करू, जे होईल ते होईल, आपण लढायचं पुढे, बस। हे त्यांना पण माहिती आहे आणि ह्यांना पण माहिती आहे। आणि प्रत्येक वेळेला शॉक देताना प्रत्येक वेळेला मॅडम काय मॅडम आपण पण कंटाळलो होतो, आता इथे शॉक द्यायचे, किती शॉक द्यायचे ना, चांगला मॅडम कधी मला घरी सोडणार। पण ह्यांच्या सहकार्यामुळे, ह्यांच्या पेशन्समुळे, त्यांच्या मुलांच्या आणि समजूतदारीमुळे आज त्यांचे वडील पण त्यांच्या बरोबर आहे आणि आमचा पेशंट आमच्याकडे आहे बॅक इन लाईफ। मी पिंपरी देशमुख तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा इथून आलो। मला पहिले जीव घाबरायचा होता, नंतर मी बुलढाण्याला जाऊन एंजिओग्राफी केली, त्यानंतर माझे 100% 2 ब्लॉकेज होते। त्यानंतर इथं आल्यानंतर या सर्व लोकांनी मला खूप मदत केली, माझी देवासारखी सेवा केली, मी त्याचा खूप आभारी आहे। असे होत होते की माझ्या थांबवल्यानं 10 मिनिटात 5-5 मिनिटात शॉक बसत होते, तर त्यांनी शॉक मशीन टाकल्यामुळे ते आता शॉक कमी झाले, बसलेच समजा। आता काही नाही, आता सर्व व्यवस्थित, योग्य देवाप्रमाणे माझी देखभाल केली, ते माझे देवच आहेत। मैं डॉक्टर गगन शर्मा, कंसल्टेंट इंटरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट साईबाबा हॉस्पिटल से। हमारे पास ये पेशेंट आए थे बाईपास के लिए। बाईपास होने के बाद उनको शॉक वगैरह देने की प्रक्रिया चालू थी। वीटी हो रहा था, वीटी मतलब हार्ट के धड़कन बहुत ज़्यादा बढ़ रही थी, वीटी स्टॉर्म था उनको, तो जिसके कारण हमने उनको शॉक, बहुत सारे शॉक दिए, मेडिसिन दिए, अगर उससे कवर नहीं हुआ तो फिर आईसीडी मशीन बैठाए थे। शुरुआत से सर ने उनको सर्वाइकल गैंग्लियन ब्लॉक दिया था, जिसके कारण उनका बहुत सारी प्रॉब्लम्स सॉल्व हुई और उसमें शॉक की क्षमता जो है वो बहुत कम हुई। आईसीडी देने के बाद उनका उपचार, अभी ये फर्स्ट फॉलोअप में आया है, पेशेंट बहुत अच्छे हैं, अभी वो ऑलमोस्ट नॉर्मल लाइफ में आया है। आईसीडी मशीन हम तब लगाते हैं अगर शॉक देने के लिए, हम पेशेंट अगर घर जाता है बाई चांस उसकी धड़कन बढ़ जाए तो हम हर वक्त तो ईसीजी नहीं लगा सकते हैं। ईसीजी तो वो करने के लिए इनको ऑटोमेटिक इंटरनल शॉक दिया जाए, तो ताकि पेशेंट डेथ से बच जाए। सडन कार्डियक डेथ जो होता है वीटी होने से, पेशेंट उससे बच जाता है और पेशेंट जीवंत रहता है। तो ये मेन प्रक्रिया थी जो हमने आईसीडी इनका डाला और वो सक्सेसफुल हुआ और बाबा अच्छे हैं आज।
जब हम इनका AICD डाल रहे थे तब भी इनको VT शॉक हुए थे, VT था, तो जिसके कारण हमें उधर भी ऑन टेबल उनको DC शॉक देने पड़े, जिसके कारण ये हाई रिस्क केस था। तब उनको भूलतज्ञ डॉक्टर को बुला के, उस वक्त मराठे सर थे, उनको बुला के तब इनको इंजेक्शन वगैरह दिया, इनका हार्ट रेट सेटल किया और तभी हम उसकी प्रक्रिया पूरी कर पाए। ये हमारी टीम वर्क था। ठाकरे सर जिन्होंने सर्जरी की, गायत्री मैडम जिन्होंने भूलतज्ञ दिए, सुरवासे सर जिन्होंने सर्वाइकल गैंग्लियन ब्लॉक दिया, मराठे सर थे, नरोड़े सर थे और मैं था। सभी का योगदान, भरपूर योगदान था। उनके बिना हम कुछ नहीं कर सकते, क्योंकि इन सब के योगदान के कारण ही आज पेशेंट अच्छा है। क्योंकि शॉक देने की जब बारी आती थी तो हमारा स्टाफ इतना कॉम्पिटेंट है कि हमसे बिना पूछे देख के शॉक अगर VT आ रहा है तो इमीडिएटली वो शॉक देते थे। तो हमारा स्टाफ बहुत कॉम्पिटेंट है। ये सारा मिलके हुआ है, काम मिलके, टीम वर्क हम जिसको बोलते हैं वो टीम वर्क है। पहले 2 ICD ऑलरेडी डाल चुके हैं, ये तीसरा और चौथा ICD था जो हमने डाला है। तो नॉर्मली ये प्रक्रिया जो है मुंबई पुणे वगैरह में करते हैं, इधर नहीं करते हैं। ये मैंने आने के बाद ही 3 ऑलरेडी ICD डालती हैं। ये बाबा साईं बाबा की कृपा ही है जिसके कारण इतने हाई रिस्क केस हमारे इधर सबके सहयोग से अच्छी तरह पूर्ण हो जाते हैं। ये सिर्फ साईं बाबा की कृपा के कारण है। हम कोई भी केस कर रहे हैं तो पहले बाबा का नाम लेते हैं, पेशेंट को भी बोलते हैं बाबा का धन्यवाद करो, क्योंकि करने वाले वही हैं। हम तो एक साधन है उनको करने वाले हैं। ऑपरेशन सक्सेसफुल होगा नहीं होगा वो हम नहीं बोल सकते, क्योंकि हम तो डॉक्टर हैं, हम भगवान नहीं हैं। ज़िंदगी बचाना या जाना वो हमारे हाथ में नहीं है। हमारा सिर्फ कोशिश यही रहता है कि हम मैक्सिमम से मैक्सिमम पेशेंट की ज़िंदगी बचा सकें, मगर करने वाला जो भी है वो बाबा है। तो इसलिए हमारे इधर सबसे ज़्यादा हाईएस्ट सक्सेसफुल रेट्स है। कॉम्प्लिकेटेड केस भी हम जो इधर करते हैं वो आसानी से कंप्लीट हो जाते हैं। बाबा के इधर सेवा करने का भाग्य बहुत ही सौभाग्य, मतलब बहुत ही कम लोगों को मिलता है जो मेरे को मिला है। मैं पंजाब से हूँ, लुधियाना से हूँ। मैं एज ए MD मेडिसिन फिजिशियन करके इधर था, तभी मेरे को इंटरेस्ट आया कार्डियो में काम करने का, और क्योंकि इधर सेवा करने का मौका मिला तो मैंने फिर से प्रीतम सर से रिक्वेस्ट किया अगर मेरे को मौका मिला तो ज़रूर मेरे को इधर बुलाइए। तब नरोड़े सर और प्रीतम सर ने मिलके मेरे को इधर बुलाया जब इनकी वैकेंसी हुई, जबकि मैंने बहुत बार अप्लाई किया था, हुआ नहीं था। तब जैसे ही वैकेंसी हुई तो नरोड़े सर और प्रीतम सर ने मेरे को इधर बुलाया और मेरे को सेवा करने का मौका दिया। मी डॉक्टर गायत्री नागपुरे, मी भूलतज्ञ डॉक्टर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये। ज्या वेळेला पेशंट कॅज्युअल्टीत आला, मला डॉक्टर नितीन ठाकरे हे म्हणाले की एक असा पेशंट आहे ज्याची फक्त 20% इजेक्शन फ्रॅक्शन, म्हणजे 20% फक्त हार्ट पंपिंग आहे आणि त्यांना ऑनगोईंग चेस्ट पेन होत होतं। तर असा पेशंट आपल्याला आधी ICUमध्ये ॲडमिट करावं लागेल। त्यामुळे डॉक्टर ठाकरे, नितीन ठाकरे यांनी डॉक्टर नरोदे यांना पण सांगितलं की एक पेशंट आम्ही ॲडमिट करतो आहे, आम्हाला त्याचं बायपास ऑपरेशन करायचं आहे, कदाचित आम्हाला इमर्जन्सी सर्जरीला वगैरे पण घ्यायला लागेल। त्यामुळे म्हणून डॉक्टर नरोदेच्या अंडर आम्ही ICUमध्ये ॲडमिट केलं। त्याला 3-4 दिवस आम्ही त्याला ऑप्टिमाइज म्हणजे त्यांचं हार्ट स्टेबल, ऑपरेशनसाठी स्टेबल केलं 4 दिवस। त्याच्यानंतर मग मी या पेशंटला ऑपरेशनसाठी घेतलं बायपास सर्जरीला। मग मी त्यांच्या मुलांशी वगैरे पण बोलले, रिस्क फॅक्टर सांगितलं की त्यांचं पंपिंग कपॅसिटी खूप कमी आहे आणि खूप हाय रिस्क आहे, जेणेकरून सगळे कॉम्प्लिकेशन्स, त्यांना डायबिटीज पण आहे, बऱ्याचशा गोष्टी होत्या। भूल देताना वगैरे पण थोडाफार हे त्रास झाला, पण त्यांच्या शरीराने बरीच साथ दिली वगैरे, ऑपरेशनच्या ड्युरिंग पण साथ दिली। पण ऑपरेशन झाल्यानंतर वगैरे त्यांचे हृदयाचे अनपेक्षित ठोके वगैरे ते व्हायचे, तर आम्हाला शॉक द्यायला लागायचा। तर ते शॉक ते कोणत्याच औषधांनी वगैरे ते ट्रीट होईना। नाशिकवरून पण आम्ही बरेचसे औषधं वगैरे पण मोबिलाइज केले त्यांच्यासाठी, त्यांच्या ट्रीटमेंटसाठी, त्यांच्या या कॉम्प्लिकेशन्ससाठी। शेवटी डॉक्टर शर्मा, डॉक्टर नरोदे, डॉक्टर ठाकरे आणि आम्ही सगळ्यांनी एक मत डिसाईड केलं की आपण पेशंटला AICD बसवून घेऊया, जेणेकरून त्यांचं हे हृदयाचे आम्हाला वारंवार शॉक्स द्यायला वगैरे ते कमी होतील। म्हणून आम्ही त्यांना हे AICD त्यांना बसवली। AICD वगैरे घातल्यानंतर स्टार्टिंगला थोडेफार वगैरे शॉक्स वगैरे, तरी त्यांना हार्ट स्टेबल करायला वगैरे ते शॉक्स वगैरे लागले। मग शेवटी त्यांना बऱ्याचशा औषधांनी ICUचा त्यांचा स्टे बराच वाढला, जे नॉर्मल पेशंटपेक्षा, कारण का ऑलरेडी ते कॉम्प्लिकेटेड केस होते ते।
आणि मग नंतर परत दुसऱ्यांदा आम्ही त्यांना घेतलं कॅथ लॅबमध्ये आणि मग नंतर एक ब्लॉक असतो आमच्या ॲनेस्थीसिया फील्डमध्ये तर तो ब्लॉक वगैरे दिला. तो ब्लॉक वगैरे दिल्याने अजून त्याचे डॉक्टर सुरवासे यांनी दिले तर ते ठोके अजून कमी आहे, म्हणजे ते व्यवस्थित हृदयाचे ठोके नॉर्मलरित्याने वगैरे आले. मग 1-2 दिवसामध्ये मग त्या पेशंटला डिस्चार्ज दिलं आणि आम्ही आता फॉलोअपला बोलवलं तर आम्ही त्यांचं सगळं चेकअप केलं तर त्यांचं AICD पण फंक्शनिंग खूप चांगलं करतं आहे. घरी गेल्यानंतर शॉकचे प्रमाण भयंकर कमी झाले आणि बाकीचे सगळे त्यांचे हृदयाचे पॅरामीटर्स वगैरे पण सगळे नॉर्मलवरती आले आणि ही इज बॅक इन टू हिज पर्सनल लाईफ. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई दर्शन शिर्डी.